सन्मान्य अर्जुन खोतकर साहेबांनी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला या ठिकाणी हात घातलेला आहे। खोतकर साहेबांनी जो विषय मांडलेला आहे तो मला असं वाटतं अतिशय चिंतेचा विषय आहे। माननीय अध्यक्ष महोदय, एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न या सभागृहामध्ये उपस्थित केलेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा या ठिकाणी हजर आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदय, जे हातात पुस्तक आणि पेन पाहिजे त्या हातामध्ये खंजर आणि पिस्तूल यायला लागलं। केवळ हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही अध्यक्ष महोदय, या भविष्यातील पुढच्या पिढ्याचा प्रश्न अध्यक्ष महोदय। आणि अशा गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुलांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग या ठिकाणी आढळून येऊ लागलेला आहे। मी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला अध्यक्ष महाराज, त्यामध्ये 8 मुलं हे दोषी किंवा त्यामध्ये अटक केल्या गेले। कायद्याच्या चौकटीमध्ये अध्यक्ष महाराज कायदा एवढा किचकट आहे की त्या अल्पवयीन मुलासमोर पोलिसांनी ड्रेस घालून जायचा नाही, पोलीसच्या गाडीमध्ये त्याला घेऊन जायचं नाही। आणि मग अशा गोष्टीमुळं आता या टोळ्या सक्रिय झाल्या आणि टोळ्या ह्या सर्व अल्पवयीन मुलाचा वाळूमध्ये, दारू विक्रीमध्ये, बटन गोळ्यामध्ये, बाकी नार्कोटिक या सर्व बाबीमध्ये या सर्व मुलांचा वापर टोळ्या या ठिकाणी करू लागलेल्या आहेत। त्यामुळं अल्पवयीन मुलांचा सहभाग हे स्वतःहून अल्पवयीन मुलं करत नाहीत अध्यक्ष महाराज, या टोळ्या करतात। त्यामुळे त्या सर्व टोळ्या शोधल्या जातील का आणि त्यावर मोकोका दाखल केला जाईल का? दुसरी गोष्ट अध्यक्ष महाराज, की जालना जिल्ह्यामध्ये स्वतंत्र क्राईम मॅपिंग हे केली जाणार आहे का? क्राईम प्रिव्हेंशन ऍक्शन प्लॅन तयार केला गेला का? अशा टोळ्या उद्ध्वस्त करण्यासंदर्भात या सर्व बाबीची गरज या ठिकाणी लागणार आहे। अध्यक्ष महाराज, कायद्याचं राज्य, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी खूप चांगले अधिकारी नाशिकला कर्णिक नावाचे अधिकारी दिले अध्यक्ष महोदय। आणि संपूर्ण राज्याने बघितलं की नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, थोडीशी मोकळीक द्या माननीय मुख्यमंत्री महोदय। विश्वास पाटील नागरे तुम्ही नागपूरला घेतले, तेही त्याच धर्तीवरचे आहेत। मुंबईमध्ये देवेंद्र भारती आहेत, तेही त्याच पद्धतीचे अध्यक्ष महाराज। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत वेचून अशा प्रकारची माणसं नेमलीत। मला असं वाटतं अध्यक्ष महाराज, या संदर्भाने जी 8 मुलं या गुन्हेगार अल्पवयीन मुलं त्यांना कायद्यामध्ये जास्त वेळ अडकून ठेवता येत नाही, त्या मुलाचं समुपदेशन सुटल्यानंतर केल्या गेलं का, हा माझा बेसिक प्रश्न आहे। त्यांचं समुपदेशन केलं गेलं नाही, एकदा बेलवर सुटले की मग त्याला कोणीही विचारत नाही। अध्यक्ष महाराज, हे फार गंभीर आहे। जिथं कायदा, जिथं पेन आणि पुस्तकं हातात पाहिजे तिथं शस्त्र आलेले। अध्यक्ष महाराज, मी एका शाळेच्या समोर जात होतो, एका पालकाने मला थांबवलं आणि मला म्हणे आमच्या मुलाला शाळेतून काढून टाकलं। चल म्हणलं, मी समोरच होतो, का काढून टाकलं? मी गेलो सर शाळेत गेलो असताना मग हेडमास्टरने मला बाजूला घेतलं, साहेब या मुलाला आम्ही का काढलं म्हणे। म्हणलो का काढलं तुम्ही, याला घ्या, याला घेतलं पाहिजे तुम्हाला कारण तर विचारा म्हणे साहेब। मला म्हणे कारण तर विचारा, त्याच्या दप्तरामध्ये रामपुरीचा चाकू निघाला। जर लहान मुलं अशा पद्धतीनं जर चाकू आणि पिस्तल वापरायला लागले अध्यक्ष महाराज, तर निश्चितपणे ही आपल्यासाठी अत्यंत धोक्याची घंटा आहे। खासगी दारूवाले मुद्दाम म्हणून त्या मुलाला दारूच्या ठेक्यावर बसवतात। का बसवतात? कारण की पकडून नेला की 1 तासात बाहेर येतो। सर्रासपणे अशा टोळ्या लहान मुलांचा वापर करू लागलेल्या आहेत। या सर्व टोळ्यांचे मोरखे आणि त्यांचे आई वडील यांच्यावर सुद्धा गंभीरपणे गुन्हे दाखल करण्याची, मोकोकाच्या अंतर्गत दाखल करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे अध्यक्ष महाराज। ते सर्व जालना जिल्ह्यातली गुन्हेगारी जी लहान मुलात घुसलेली ती नेस्तनाबूत करण्याचं काम शासन करेल का?